आणि जर येणाऱ्या वेळामध्ये देखील कोणत्या संघाने डिले केला तर त्या संघाला देखील ओव्हरची पेनल्टी दिली जाईल, याची देखील त्या संघाने नोंद घ्या। काटेकोरपणे बांधली गेलेली नियमावली आणि या नियमावलीमध्ये चालू असलेली ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा दिवस क्रमांक दुसरा श्री मलंग ट्रॉफी 2025 चा थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच एका बाजूला आंबे 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला काकडबाल 40+। कालचा दिवस आपण भरपूर चांगला पाहिला, भरपूर चांगलं क्रिकेट एन्जॉय प्रत्येकाला केला। आजच्या दिवसामध्ये देखील तसंच क्रिकेट एन्जॉय करूयात आणि गणपती बाप्पा चरणी साकडा आपण घालूयात की ही स्पर्धा खऱ्या अर्थाने निर्विघ्नपणे पार पडो आणि आजच्या दिवसाला आपण करूयात सुरुवात। पहिली मॅच एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि जशी मॅचला सुरुवात असं या ऐकूयात पुन्हा एकदा बदलापूर विभागाचा एक मखमली आवाज अर्थातच तुषारजी शिंदे सरांचा। सन्माननीय विकासदादा गायकवाड यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे। 40+ ते उपाध्यक्ष आहेत, मलंगड क्रिकेट विभागाचे 40+ ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस असणार आहे। लेट्स प्ले पंच म्हणतायत आणि सामन्याला सुरुवात होईल। एका बाजूने आंबे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये काकडवाल अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। काकडवाल संघाने टॉस जिंकलाय, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत। कालचा दिवस रेग्युलर आंबे टीमने गाजवला होता, परंतु इथे सुरुवात चांगली झाली आहे। डीप मध्ये बॉल पोहोचलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप वेगाने आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे। पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी चौकार आला आणि चौकारानं खातं खोललं गेलं। 4 धावा धावपलकावरती आहेत। कारण बॅट्समन शफल जरूर झाला पण बॅटरची बॅटची हाईट फॅक्टर भरपूर उंच होती। ओ आताचा हा बॉल चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये चौकारानंतर आलेला हा डॉट बॉल।
गोलंदाज जगदीश यांनी पुनरागमन केलेलं पाहायला मिळालं. पुढच्याच बॉलवरती पहिल्या बॉलवरती हिट विकेट साठी अपील झाली होती परंतु चौकार होता. पुढचा बॉल बॅटचा एज लागले दरम्यान रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेलेत. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय आणि बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलंय पॉइंट रिजन मध्ये. हा चौकार आलाय. 4 धावा. हा प्रतिम फटका बॅकफुटला जात असताना पाहायला मिळालाय. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. हरीश यांच्या बॅटमधून चौकार आलाय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज हरीश चौकारानं खातं खोलतायत. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि खेळत असताना दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. तिथे फलंदाज कोसळलेत आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली आहे. फलंदाज बाद झालेत रनआउट स्वरूपामध्ये. अगदी नॉन स्ट्राईक एंडच्या बॅटरनं पाहिलं नव्हतं आणि धाव घेत असताना ते कोसळले आणि धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज बाद. होत आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झालेत. ज्ञानेश्वर मैदानावरती दाखल होत आहेत. पुढचा बॉल राईट अप राऊंड विकेट. हाफ ट्रॅकल बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. कमालीचं टायमिंग आहे आणि बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. ऑफस्टंपच्या बाहेर रोम होता पुन्हा एकदा आणि आणखीन एक चौकार. झालाय. चांगली सुरुवात आंबे संघाची पाहायला मिळाली. यष्ट्यांच्या पाठीमागे मिनिनाथ पावसे यांना आपण पाहतोय. त्यांनी जर 3 झेल यष्ट्यांच्या पाठीमागे लगातार पकडले तर त्यांच्यासाठी मिस्टर एमटीसी रोशनदादा फराड यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार. 1111 रुपयाचं बक्षीस असणार. हे देखील सुवर्ण संधी आहे. खर तर 40+ चे लेजेंड खेळाडू ज्यांनी एक काळ क्रिकेटचा आपला गाजवलाय आणि ते आज मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलीच मॅच आपण काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबे संघ खेळताना पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आंबेचा जो रेग्युलर संघ होता त्यांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिवसभरामध्ये केलाय आणि आज डे 2 मध्ये 40+ चा आंबे संघ देखील चांगलं क्रिकेट खेळताना या ठिकाणी पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये एक सफलता आली आहे. धावबाद स्वरूपामध्ये हरेश बाद झालेत परंतु त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर जयेश आणि ज्ञानेश्वर यांनी देखील चांगली कामगिरी केली. एकूण धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती आहेत. जयेश आणि हरेश. तर मिनीनाथ बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि त्यांच्या विकेट हॅट्रिक साठी मिस्टर एमटीसी अर्थात रोशनदादा फराड यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं बक्षीस असेल. ही संधी आहे मिनीनाथ यांच्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती मिनीनाथ दाखल झाले. 4 षटकांची ही महत्वपूर्ण मॅच आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये असणार हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा रोम होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले कव्हर रिजन मध्ये. डीप पॉइंटचे खेळाडू कव्हरच्या दिशेने मूव्ह झाले. तोपर्यंत 2 धाव्यांची संधी होती आणि 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये एक विकेट धावबाद स्वरूपामध्ये आली. हरेश थोडेसे दुर्दैवी राहिले. अनफॉर्च्युनेट डिसमिसल तिथे पाहायला मिळालं.
बॅकफुटला गेलेत, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना बॉल बीट करून जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार, 4 धावा. म्हात्रे साहेब आणि रुपेजी म्हात्रे साहेब या दोन्ही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, वेलकम बोथ ऑफ यू, आपलं स्वागत आहे. बॅकफुटला गेलेत, अप्रतिम टायमिंग, पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आहे आणि आणखीन एकदा धावा मिळतील, 4 चौकार. धावा धावपलकावरती आहेत, 23 रन्स, 23 धावा धावपलकावरती. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत. हरेश यांच्या बॅटमधून 1 चौकार आला होता. जयेश यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 23. राईट आर्म ओव्हर द विकेट, सफल झाले होते फलंदाज आणि लिडिंग एज लागला. हवेमध्ये बॉल गेला, फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाईल. विकेट आली आणखी एक, फलंदाज बाद. तेवीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 40 प्लसचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. श्री मलंगट ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी श्री मलंगडाच्या पायथ्याशी ही स्पर्धा सुरू आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा. नवीन फलंदाज जीतू मैदानावरती दाखल झालेत, क्रमांक 4 वरती. सोमनाथ पावसे पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फटका चांगला आहे आणि समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार, मृणाल यांचा हा बॉल होता आणि अगदी ओव्हरपिच होता, त्यावरती षटकार आलाय. धावा धावपलकावरती आहेत. मिनींना त्यांच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावपलकावरती धावा आहेत 29. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आंबे संघाने चांगली फलंदाजी केली आहे. जरूर 2 विकेट आल्यात परंतु जितू यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, अपील झाली आहे पंचांकडे. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज लेग बिफोर विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 29. पाच वरती अरुण मैदानावरती दाखल झालेत. ज्ञानेश्वर मैदानावरती होते. आता जयेश आणि अरुण ही जोडी मैदानावरती आहे. एकूण 29 धावा धावपलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. हरेश बाद झालेत, ज्ञानेश्वर बाद झालेत, जितू बाद झालेत. जयेश आणि अरुण ही जोडी मैदानावरती आहे. क्रमांक 5 चे फलंदाज आणि क्रमांक 1 चे फलंदाज मैदानावरती आहेत. 40 प्लसचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सर्व लेजंड खेळाडू ज्यांनी
क्रिकेटची कारकीर्द गाजवली आहे आणि अजून देखील अतिशय चांगलं क्रिकेट 40+ माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती अशोक दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल डीप झालाय फलंदाजाच्या दिशेने आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल होता. पहिल्याच बॉल वरती अशोक सफलता मिळवतायत. फलंदाज बाद. एकोणतीस धावा धावपलकावरती आहेत. अशोक यांनी सुरुवात दर्जेदार केली. या षटकाची पहिल्याच बॉल वरती सफलता तिथे अर्जित केली आहे. नवीन फलंदाज शनी आता मैदानावरती दाखल होत आहेत. चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल मैदानावरती. 29 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्या होत्या, परंतु त्यासोबत आलेल्या विकेट्स आणि आता डावाला सावरावं लागेल शनी यांना. चे अध्यक्ष यांनी देखील या स्पर्धेला लवकरच भेट दिली आहे. त्यासाठी या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजन कमिटीच्या वतीने आपले मनापासून आभार. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. फुलर लेनचा हा बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. अशोक चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने आले. 2 धावांचा प्रयत्न झालाय. पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय आणि एकूण 3 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. कदाचित गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा कुठलाही भाग जर स्टंपला लागला आणि स्टंप डिस्टर्ब झाले तर तिथे नो बॉल पंच घोषित करत असतात. पूर्वी डेड बॉल असायचा, परंतु नवीन नियमानुसार आता नो बॉल असतो आणि ते चित्र पाहायला मिळालंय. धावपलकावरती एकूण धावा आहेत 32. 32 रन संधी स्कोर कार्ड. 32 धावा धावपलकावरती. फ्री हिट असेल पुढच्या बॉल वरती. एकूण धावपलकावरती धावा आहेत 32. गोलंदाज अशोक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 32 धावेंपर्यंत पोहोचली बॅटिंग करणारी टीम. मोठा फटका ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय. 4 धावा. धावा धावपलकावरती आहेत. शनी देखील चांगली कामगिरी मैदानावरती करतायत. पुढचा बॉल अशोक यांचा. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. बॉलला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत डीप मध्ये. 2 धावा पूर्ण झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि एकूण धावपलकावरती धावा आहेत 38 धावा धावपलकावरती आहेत. 38 रन संधी स्कोर कार्ड. 38 धावा धावपलकावरती. गोलंदाज अशोक पुन्हा एकदा सज्ज आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव लेग बाईकच्या माध्यमातून पूर्ण देखील होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 39. 39 रन संधी स्कोर कार्ड. 39 धावा धावपलकावरती. सुरुवात खूप चांगली केली होती या षटकाची गोलंदाज अशोक यांनी, परंतु चांगली कामगिरी शनी यांनी केली आहे. एकूण धावफलक जे आहे ते आता 39 धावेंवरती पोहोचले. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल होता. आली आणखी एक सफलता. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 39. 39 रन्स आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फोर्टी+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय शिवनाथदा गायकर यांच्या माध्यमातून आंबे टीमला आणि या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आणि खरं तर 40+ देखील क्रिकेट तुमच्या माध्यमातून एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम आमचे अध्यक्ष साहेब असतील, उपाध्यक्ष साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी देखील तुम्ही एक वेगळ्या प्रकारची संधी असोसिएशनच्या माध्यमातून निर्माण करत आहात. ही मात्र खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि खर तर असोसिएशन आणि स्पर्धेची टॅगलाईन आहे एक धाव आरोग्यासाठी. ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण सन्माननीय दत्ता म्हात्रे साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 4 साठी प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 39. नवीन फलंदाज अंबाजी आता मैदानावरती दाखल झालेत. अंबाजी आणि अरुण ही जोडी मैदानावरती आहे. क्रमांक 5 आणि 7 चे फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंबानी आणि शनी मैदानावरती आहेत. शनी यांनी चांगली कामगिरी केली आहे. क्रमांक 6 आणि 7 चे फलंदाज मैदानावरती आहेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा आणि इथे बोनस वरती बोनस आहे म्हणजे एकूण 5 धावा वाईडच्या माध्यमातून मिळतील. पाच धावा पाठीमागच्या बॉलवरती मिळाल्यात. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि यावेळेस मला वाटतं लेग बाईटचा कॉल पंतांचा असेल. बाईटचा कॉल आहे आणि बाईटच्या माध्यमातून धावा मिळतील 4. धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या 2 बॉलवरती फलंदाजाचं काही योगदान नाहीये परंतु तिथे आपण पाहिलं खराब क्षेत्ररक्षण पाठीमागच्या बॉलवरती पाहायला मिळालंय. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर हा बॉल होता. वाईड बॉल आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जात आहे. 49 धावा धावफलकावरती. एक अधिकृत बॉल या षटकामधला झालाय आणि आतापर्यंत 10 अवांतर धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बराच काळ बॉल आणि एक टप्पा खाऊन हा देखील बॉल जाईल. शनी यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली. आंबे टीम. एकूण धावफलकावरती धावा आहेत 53. 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 53 धावा धावफलकावरती आहेत. मलंगड क्रिकेट ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजचा दुसरा दिवस 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव आरोग्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल हा देखील वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव. अनेक अवांतर धावा या षटकामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिथे अंदाज घेत आहेत परंतु एक टप्पा खाऊन पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. शनी डावाला फिनिशिंग टच देत आहेत. एकूण धावफलकावरती धावा आहेत 58. अंतिम षटक थोडंसं महागडं राहिलंय प्रदीप यांचं आतापर्यंत. षटक क्रमांक 1 मध्ये 13 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये 16 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 3 मध्ये 10 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा आल्यात. 58 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी शनी करतायत. धावफलकावरती धावा आहेत 58. मॅच बॉल मैदानावरती आहे. 58 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. शनी यांनी डावाला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले. चांगली कामगिरी शनी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं लिडिंग एज लागलंय आणि इथे आली आहे सफलता. फलंदाज बाद. त्वरित मैदानावरती यायचंय. करड आणि नेपाली संघाचे संघनायक आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी या ठिकाणी सज्ज राहायचे विनंती आहे. मिड मॅच मध्ये अर्थात इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. 58 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज राम मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 8 वरती ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ फैजला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. अपील देखील केली आहे धावबादसाठी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद देखील आहेत. धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. नवीन फलंदाज उदय मैदानावरती क्रमांक 9 वरती दाखल झाले. प्रत्येक फलंदाज आंबे संघाचा मैदानावरती उतरला तो धावा बनवण्याच्या इराद्यानेच मैदानावरती आला होता की काय, असं चित्र पाहायला मिळाले. उदय मैदानावरती आहेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. पॉइंट रिजन मध्ये हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक झेल पकडण्याचा प्रयत्न करतायत परंतु हा देखील बॉल हाताला ब्रश होऊन जाईल. पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. चौकार. झालंय. अर्थात 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा आहेत 64-65 धाव्यांचं लक्ष काकडवाल संघासमोर असणार आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. जे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत आणि या स्पर्धेची जी टॅगलाईन आहे की एक धाव आरोग्यासाठी, प्रत्येकाने धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय आणि चांगलं क्रिकेट 40+ माध्यमातून पाहायला मिळालं. सर्व खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे. आंबे संघाच्या अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. परंतु आता काकडवाल संघासमोर 65 धाव्यांचं लक्ष आहे. एक मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे देखील आपल्याला पाहायचंय. 65 धावा इथे बनवल्या जातील की मग 64 रोखल्या जातील, हा खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय आणि आता आपण पाहणार आहोत की सेकंड इनिंग मध्ये नक्की या धावा बनल्या जातील की या धावा रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती द व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवण धुमाळे सर आपल्या सोबत जोडले जातील. तत्पूर्वी टॉस आपण संपन्न करतोय. खरड आणि नेवाळी संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या ठिकाणी त्वरित उपस्थित राहायचंय. नेवाळी संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत आणि खरड संघ गावचा आहे त्याच्यामुळे ते देखील उपस्थित असणार आहेत. चला विनंती, आपण त्वरित टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी जर संघ वेळेवरती उपस्थित नसतील तर आपल्याला षटकांची पेनल्टी असणार आहे. याची देखील सर्व संघांनी नोंद करून घ्यायची. 40+ क्रिकेट आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळते. खरं तर ज्यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवलाय, ज्यावेळेस युट्यूब नव्हतं, इतक्या सुविधा नव्हत्या आणि त्या काळामध्ये हे खेळाडू जर असते तर नक्कीच अनेकांनी अनेक बाईक जिंकल्या असत्या, मॅन ऑफ द सिरीज जिंकल्या असत्या, मॅन ऑफ द मॅच जिंकल्या असत्या. आणि क्रिकेटला जे ग्लॅमर आलंय तर हे जे ग्लॅमर आहे हे याच खेळाडूंची देण आहे आणि यांचा जो वसा आणि वारसा आहे तोच आपण पुढे चालवतोय. आज 40+ क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळते आणि समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करणार आहोत. सन्माननीय बाळू माळी साहेब यांचं देखील आगमन झालंय. खरड संघाचे लेजेंड क्रिकेटर आहेत आणि कॅप्टन देखील 40+ चे आहेत. त्यांचं आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे आणि आपण जातोय. पुढचा मोर्चा आमचे श्रवणजी धुमाळे सर सांभाळतील. धन्यवाद.
सन्माननीय रुपेजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही संघनायक आपण या. नेवाळे आणि करड संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. टॉस संपन्न केला जाईल. खरड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत येईलच. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला करड 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला नेवाली 40+. वॉन द टॉस बाय टीम करड 40+ आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी ते म्हणजे टीम नेवाली 40+ या संघाला. जाऊयात आपण नाव बॅक टू क्रिकेट मॅचच्या दिशेने. एका बाजूला आंबे 40+ तर दुसऱ्या बाजूला काकडवाल 40+. पूर्वार्धामध्ये बॅटिंग गेली आंबे 40+ या टीमने धावा केल्या 64 आणि 65 धाव्यांचं भला मोठं लक्ष उभं केलंय ते म्हणजे काकडवाल 40+ या टीमच्या अगेन्स्ट. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला बॅटर जगदीश आणि नॉन स्ट्राईक केला मिन्नात पावशीला. आपण पाहतोय मिन्नात पावशीच्या षटकार हॅट्रिक साठी तब्बल मिस्टर MTC रोशनदादा फराड यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान करड 40+ मधील एक दमदार खेळाडू संदीप दादा म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. ऑन साइड ला ऑन ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या झाल्यात कंप्लीट. 65चं लक्ष आहे. लक्ष भरपूर मोठं आहे पण काकडवाल 40+ हे नाव देखील तितकंच मोठं आहे. येस नुकताच खऱ्या अर्थानं मलंग टेनिस क्रिकेट 40+ चे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा आताच संपर्क साधला आणि त्यांच्या माध्यमातून एक सूचना देखील आयोजक कमिटी पर्यंत पोहोचली की आजच्या दिवसातील प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवला जाईल. याची प्रत्येक संघाने नोंद घ्या. मग ते पहिल्या फेरीतील असो, मग ते दुसऱ्या फेरीतील असो, मग ते तिसऱ्या फेरीतील असो, प्रत्येक सामने आजच्या दिवसातील 4 षटकांचे खेळवले जातील. याची प्रत्येक संघाने नोंद घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉल वरती जर तिसऱ्या फेरीतील वेळेचं बंधन असेल तर षटक कमी केले जातील, अन्यथा 4 षटकांची मॅच खेळवली जाईल. ओहो इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट बाय जगदीश. 4 धावा. फटका खेळला या वेळेला. एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आणि एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट मैदानाच्या आतमध्ये जगदीशच्या बॅटमधून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान गणेशजी जाधव साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात. या श्री मलंग ट्रॉफी 2025 च्या वतीने सहर्ष मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आलेला सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा श्री मलंग चषक 2025 च्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण हे प्रत्येक पाहुणे आणि प्रत्येक खेळाडू क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्या प्रत्येक मान्यवरांचे इथे शुभागमन होत असताना समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फटका पॉवरफुल. बॉलचा लावेशी वार्तालाप करत चेंडू सीमा पार. धावा मिळतील जगदीशच्या बॅटमधून. तडाखेबंद षटकार. लक्ष मोठ आहे. लक्ष 65 धाव्याचं पण काकडवाल 40+ हे नाव तरी कुठे छोट आहे. त्या लक्षाचा पाठलाग करत असताना मोठा संघर्ष काकडवाल 40+चा.
पुन्हा एकदा कन्सिक्युटिव्ह 2 इन अ ओव्हर सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक सिक्स. End of the first over, loss of 0, 24 on board. 24वा स्कोर कार्ड वरती लागला गेला बिनबाद काकडवाल 40+ या टीमच्या. "24 runs on the scorecard, loss of 0 wicket, first over completed." पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर सलग 2 चौकार, त्यानंतर चौथ्या बॉलवरती 2 धावा आणि सलग 2 बॉल 2 षटकार. पहिल्या षटकाच्या अखेरीच्या फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये बिनबाद. 24 या अंकावरती लक्ष्य 65 जर लागला. 24 बॉल शिल्लक आहेत, 18 धावा करायच्या 41. 41 runs to win after move from last 18 balls. पावशे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग येईल आणि षटकार ट्रिकसाठी मिस्टर एमटीसी यांच्या माध्यमातून तब्बल 1111 रुपयाचा कॅश प्राइस देखील आलाय. फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली जाते. सर्कलच्या बाहेर 5 तब्बल एक डीप मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल मिन्नात पावशेसाठी बॉल हवेमध्ये आणि पहिल्या बॉल वरती पहिली विकेट संपादित केली आहे. ती म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना आंबे 40+ या टीमनं उदय पवारनं टिपला जाईल आणि संपलाय बॅट्समन मिन्नात पावशेचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. चला काकडवाल टीमचे 12th मॅन आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. ओ या वेळेला चांगला बॉल, लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये, बॅटची आतली एज होती, बॉल जागेवरती गरंगळत राहिला. चला काकडवाल टीमचे एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संदीपला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इनला. ओहो यावेळेला देखील चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इनफिल्डच्या वरून उडवलाय. मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफला क्लिअर केलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. संदीपच्या बॅटमधून चौका. इनफिल्डच्या वरून फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेत्रदीपक फटका मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या पाठीमधून. नेक्स्ट बॉल धीम्या गतीचा बॉल, स्लोवर 1, शॉर्ट ऑफ लेन होता पण गती कमी केली होती आणि फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नकल बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती हरेशला आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती 4 षटकांची मॅच आहे. 18 मध्ये 41 करायच्या होत्या. पहिला 2 बॉल हरेशच्या नावावरती राहिले, तिसरा बॉल संदीपच्या नावावरती राहिला, पुन्हा एकदा चौथा बॉल तो म्हणजे हरेशच्या नावावरती. स्टील 2 टू गो. 5वा बॉल डिफेन्सिव्ह पवित्र धारण केलं होतं, सन्मान दिला, स्ट्राइक रोटेट केली आणि आता या एका धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. म्हणजे तब्बल 29 या अंकावरती. 5 बॉल मध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे हरेश ना अप्रतिम षटक. व्हाट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय हरेश. शेवटचा बॉल
स्ट्रायकिंग एला जगदीशला आपण पाहतोय ज्यानं आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 24 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलंय. तो जगदीश स्ट्रायकिंग एला ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार 2 डबल आपल्याला पाहायला मिळाले. तो जगदीश पुन्हा एकदा तयार. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. धीम्या गतीचा बॉल होता, अवे फ्रॉम बॉडी केला होता. या वेळेला देखील चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर लिझरला फिल्डर प्रचंड वेगाने धावतोय पळतोय आणि अखेर बॉलला स्टॉप करेल, थ्रोबेकी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चुकी सिंगल. सिंगलच्या साथीने एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका गडाच्या नुकसानात 2 षटकांच्या अखेरीस त्या म्हणजे काकडवाल 40+ या टीमच्या लक्ष्य 65 चा लागला 30. बॉल शिल्लक 12, धावा करायच्यात 35. यस डिझर्व. बारा मध्ये 30 बनल्यात, 12 मध्ये 35 करायच्यात. 65चं लक्ष्य खऱ्या अर्थानं आता 45% धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 55% धावा अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे टीम काकडवाल 40+ या संघाला. तीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 35 करायच्यात. 12 मध्ये स्ट्रायकिंग एला आपण पाहतोय जगदीश मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आणि ज्ञानेश्वरला आणलं कॅप्टन. नेक्स्ट बॉल, पहिला बॉल जगदीश तयार. फुल टॉस, आडवा बाटला फटका एक्झिक्यूट केला, क्रॉस बॅटेड केलाय. काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर ऍक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आणि कलेक्शन देखील तितकं चांगलं. सिंगल या बॉल वरती मिळेल. एका धावेच्या साथीने 31 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. दुसरा बॉल, फुल टॉस समोर खेळला व्ही मध्ये, ओव्हर द बॉलर हेड आणि अखेर चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं जयदासनं बॉलला स्टॉप केलं आणि आपल्या संघासाठी तब्बल मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 धावा वाचवला. सलग दुसरा बॉल वरती इथे दुसरी सिंगल मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वरच्या अगेन्स्ट जगदीश पुन्हा तयार. तिसरा बॅटची आतली कट, बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चालला. विकेट कीपर बीट झाला. शॉट फाईन लेगला फिल्डर आणि क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलनं बॉलला स्टॉप केलाय. एकच धाव या बॉल वरती मिळेल. सलगच्या तिसऱ्या बॉल वरती तिसरी सिंगल मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या बॉलवरती तिसरी सिंगल आली आहे. संदीपला आपण पाहता स्ट्रायकिंग एला जो तब्बल तिसऱ्या क्रमांकावरती आला. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिला, पण त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी. ज्ञानेश्वरला आपण पाहताय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये होईल ऍड आणि संघ जाऊन पोहोचलाय 34 अंकावरती. संदीप साठी चौथा बॉल समोरच्या दिशेनं आमच्या मुख्य व्यासपीठाला सल्लामी ठोकत असताना संदीपच्या बॅटमधून क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग 6.
पिचवरनं पहिला मारलाय पण कडक मारलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती. चौथ्या बॉल वरती चढवलाय हल्ला आणि बोलतोय संदीपचा बल्ला. आता जेलची शक्यता. घडलंय काय? काय झाला ड्रॉप? चुकीचे जजमेंट. एक कम्प्लीट. दुसरीचा कॉल आणि त्या कॉल मध्ये यशस्वी देखील झाल्यात. 2 धावा सहजरित्या झाल्यात कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आय कॉन्टॅक्ट चांगलं या दोन बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं आणि संघ आता मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलाय. तो 42 अंकावरती. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 मध्ये धावा करायच्या विजयासाठी. तब्बल 23. 23 runs to win after move from last 7 balls. हा बॉल भरपूर महत्वपूर्ण असेल कारण या बॉल वरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. या मॅचचं खरं अर्थानं चित्र अवलंबून आहे. शेवटचा बॉल या वेळेला शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुटला आले आणि बॅकफुटला येऊन स्लाइस करायचं होतं. इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं. अप्पर कट खेळायचं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. असो स्विंग आणि मिस. आताचा बॉलला डॉट. समीकरण आपण पाहता लक्ष 65चं आहे आणि 65चा लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत काकडवाल 40+ हा संघ जाऊन पोहोचला 42 अंकावरती. आता बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि 6 मध्ये धावा करायच्या त्या 23. Yes, please. संदीप बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार. बाबूराव सध्याच्या कडीला 23 धावा मैदानाच्या आतमध्ये डिफेंड करण्यासाठी बाबूरावच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे कॅप्टननं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान नेवाळीपाडा 40+ चे एक आणखीन एक दमदार खेळाडू गणेशजी जाधव साहेबांचा शुभागमन झाला. त्यांचा देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं जिथे गरज आहे. 6 बॉल मध्ये 23 धावांची. पहिला बॉल जगदीश तयार. पहिला बॉल पुढे आलाय आणि पुढेच मारलाय. बॉल मध्ये फिल्डर आहेत बनले प्रेक्षक. फिल्डर के मस्त से दस्तक देते हुए सीधा छेड़ो निकले षटका. स्टेप आउट होऊन हा फटका मैदानाच्या आतमध्ये आणि फटक्याचा चटका लागला विरोधी टीमला. 7-23 होती समीकरण. आता 5-17. ओहो या वेळेला शरीरापासून दूर ठेवला. बॅटची हलकीशी विकेट कीपरच्या डोक्यावरून शॉट. थर्ड वनला फिल्डर आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये फायनली कंप्लीट केलाय आणि परतवल्या माघारी. ते म्हणजे बॅट्समन जगदीशला मोठा आदरा. ज्या बॅटरसाठी ट्रॅप रचलं गेलं होतं त्या बॅटरला ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय. जगदीश इज गॉन. यस प्लीज.
धावा करायचे 17 बॉल शिल्लक आहेत शेवटचे 4 17 रन्स टू विन आफ्टर ओव्हर फ्रॉम लास्ट 4 बॉल्स. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर म्हणजेच ओ या वेळेला ऑन ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग ऑनला फिल्डर एक कंप्लीट होल दुसरीचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये बॅट्समन राहिले यशस्वी. बघता बघता 2 धावा झाल्या त्या कंप्लीट. आता शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या त्या तब्बल 15. जर या बॉलवरती 3 धावा आल्या तर कुठेतरी 2 बॉल मध्ये 12ची गरज येईल आणि स्ट्रायकिंग एंडला संदीप देखील येईल. पण क्रिकेटचा खेळ आहे, जर आणि तरला महत्व हे मैदानामध्ये नाहीये, हे फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बॉल शिल्लक 3 धावा करायचे मैदानाच्या आतमध्ये तब्बल 15. 65चं लक्ष 50 लागल्यात 15 करायच्या 3 मध्ये. पुढचा बॉल पुढे आलाय, पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. 3 होतील का कंप्लीट पाहावं लागेल. एक तर झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. आता औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. आता कोणता तरी चमत्कारच वाचवेल या मॅचला. बॅटिंग करत असताना काकडवाल 40+ या टीम साठी, कारण शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये धावा करायच्या त्या तब्बल 14. यस मलंगड टेनिस क्रिकेट 40+ चे विद्यमान अध्यक्ष शिवनाथजी गायकर प्लस आणि हार्ड लक बॉयज टीम काकडवाल 40+. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. जिथे लक्ष होतं